नमस्कार मित्रांनो, रोजप्रमाणे जसा आज आज विषय नाही आहे काही. आज आपल्या आयुष्यामध्ये आता बाहेर पाऊसही जास्त पडतोय. आता पावसाळा सुरू झाला आहे, ऋतू सुरू झालेला आहे, सण सुरू झालेले आहेत. त्याचबरोबर आता येणारे जेवढे सण आहेत त्याच्यामध्ये देवाची आराधना, पूजा ही खूप काही गोष्टी होणार आहेत. तर त्याच एक विषयावरती आपल्या आयुष्यामध्ये मी असं म्हणत नाही की देवावरती विश्वास नका ठेवू किंवा जे नाही ठेवत असतील असं नाही की बाबा तुला देव प्रसन्न नाही होत, असं नाही. सर्वांसाठी तो करता धरता आहे आणि त्याचं लक्ष सर्वांवरती आहे. तुम्हाला हे एवढं बोलल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल की माझा विषय काय असणार आहे. मी देवळात जाताना एका देवळात ते लिहिलं होतं, ती एक पाटी वाचली आणि त्या पाटीवर लिहिलं होतं, जर उपवास करून देव पावले असते तर रस्त्यावर फिरणारे शेकडो भिकारी आज खूप आनंदात असते. तो एक ते ऐकून ना थोडंसं मला ना ते बघून वाचून नंतर मग मी थोडंसं ग्रॅमॅटिकली सेटअप केलं की नाही यार, हा विषय घेऊ शकतो आणि पण हा विषय आधी मला समजून घेऊया की याच्या मागचा उद्देश काय. तर नंतर मग मी थोडंसं काही अशी माझी मंडळी आहेत, आम्ही देवळात गेलो होतो तेव्हा, तर असंच आमचं एक बोलणं सुरू होतं. मग त्याच्यामध्ये असंच एकमेकांमध्ये आमच्या बोलण्यावर चर्चा सुरू झाली. मग बोलता बोलता एक हा म्हणतोय ते म्हणतोय, असं मी सर्वांनी तुम्हाला विचार मांडतो. कसं काय झालं, आधी मला माझे विचार असे होते की मी लहानपणापासून म्हणजे माझ्या वयाच्या एक 9-10 वर्षापासून माझ्या घरामध्ये गणपती बाप्पा बसतात. तर मी लहानपणापासून गणपती बाप्पाचा एवढा वेळ आहे मला की गणपती बाप्पा यायच्या म्हणजे ज्या दिवशी विसर्जन होतात त्या दिवशीपासून मी वाट बघत असतो. मी आईला विचारायचो, आई बाप्पा आता कधी येणार आहेत, नेक्स्ट कधी येणार. आणि मग गणपती बाप्पा जवळ यायच्या अगोदर मग मग आपले डेकोरेशन हे करायचं 1 महिन्यापूर्वीच आपली तयारी सुरू असते. नंतर मग मी विचार केला आणि यार श्रावण वगैरे हे सर्व ठेवतो आपण आणि बघा हा विषय थोडासा एक लाईन ड्रॉ करतो, पण कुणालाही राग येण्याचा प्लीज माझा हेतू नाही आहे की तुम्हाला कुणालाही राग यावा किंवा मी कुठलीही अपेक्षा करतोय. फक्त एवढंच होतं सांगतोय की आता मला एक सांगा फक्त की जर आपण उपवास करतोय आणि आपल्या मनामध्ये आपण उपवास आज केलेला आहे आणि आपण शिव्यागाळ करतोय, राग करतोय आणि लोकांना म्हणजे एकदम अपशब्द वापरून आपण त्याचा अपमान वगैरे करतोय, तो उपवास काय कामाचा? खरंच काय कामाचा नाहीच आहे. करायचं असेल मी जर आपण देवाची पूजा करतो तर देवाची आराधना करण्यानंतर आपण देवाकडे खूप मागतो. देव मला हे दे, देव मला तसं दे. देवाकडे मागायची तर खरंच सर्वांनाच माहिती आहे, देवाकडे मागायची काही गरज नाहीच आहे. तो फक्त आपल्याला एवढंच म्हणजे त्याचा हेतू एवढंच आहे, आणि मानवा तुला जर पाठवलेला आहे ना तर तू तुझं कर्तव्य कर. जसं असंच बोलता विषय निघाला, आपण एक काम करूया, काही गरजू लोक असतील आपल्याला रस्त्यात भेटतील ना, आपण काय करूया, त्यांना आहे ना काही फळं वगैरे देऊया आपण. तर चांगली गोष्ट आहे. हा एक मुद्दा म्हणजे गरजू लोकांना मदत करा. जसं आता कोयल ही जी पक्षी आहे, कोयलला आवाज दिलाय पण कोयलला कुठे काही त्याचं अस्तित्व म्हणजे त्याची इच्छा आकांक्षा नाही दिली. मोर एवढा सुंदर मोठा पिसारा आहे पण त्याला चतुराई तशी दिली नाही. त्याच प्रकारे
माणूस आलाही मातीचा, देवाने बनवलंय मातीचा आणि आपली मातीच होणार आहे आणि मातीच असं जाणार आहे. पण एवढ्या काळामध्ये आपण देवाकडे जेव्हा हात जोडतो तेव्हा आपण देवाकडे आपल्यासाठी तर हात जोडतो आणि आपल्या परिवारासाठी पण हात जोडतो. पण आपण त्यावेळेला स्वार्थी मनाचे खूप असतो. मी परत एकदा सांगतो, मनाला लावून घेऊ नका, ह्याचा गांभीर्य फक्त समजून घ्या की जर मी खूप जास्त टेन्शनमध्ये आहे किंवा माझ्या काही अडचणी आहेत तेव्हा मला देव आठवतो. मी देवाचा अभिषेक करतो, मी देवाला नारळ हे ते सर्व करेन, ते करेन, असं करेन तसं करेन, खूप काही बोलतो मी. पण ज्या वेळेला माझ्या आयुष्यामध्ये सर्व संकट जेव्हा निघून जातात आणि ज्या वेळेला माझ्या आयुष्यामध्ये पूर्णपणे एकदम असं आनंदी वातावरण येतं, त्यावेळेला मी देवाचे आभार मानायचे कधीतरी विसरून जातो. आणि हे खरं आहे, सत्य आहे. आपण दुःखात देवाला आठवण करतो पण सुखात काही देवाला आठवण नाही करत. सुखात ही आठवण करतो पण तात्पुरतीच करतो. जेवढी दुःखात आठवण केली तेवढी नाही करत आपण. माहिती आहे मला की आता पुढे येणारे जेवढे पण सण आहेत त्यामध्ये हा जो विषय मी जो घेतला तो महत्वाचा विषय काय की आज जशी नागपंचमी शंकराच्या आज नागपंचमीवरून सुरुवात झाली, तर पुढे आता दिवस आपले दिवाळीपर्यंत, लक्ष्मीपूजन, भाऊबीजेपर्यंत, पाडव्यापर्यंत आपले हे सणाचे दिवस आहेतच. म्हणून हा विषय मला घ्यावा लागला. आपण देव शोधतो कुणामध्ये? आपल्या घरच्या आई वडिलांमध्ये शोधतो. ते आधी तर आपले प्रथम देव आहेत. पण देवानी जर तुम्हाला 10 रुपये कुठून तरी कसं तरी तुमच्यापर्यंत पोहोचवले, जर हा विश्वास असेल तर त्यामधले जर तुम्ही 3 रुपये किंवा 2 रुपये जर काही गरिबांना देत असाल, काही हरकत नाहीये. आता जास्त मी मोस्ट ऑफ बघितलं असेल, माझे काही फ्रेंड्स आहेत ते, जसं आम्ही बोललो ना, जसं मी आता बोललो अगोदर की आम्ही काही बसलो होतो, त्याच्यामधला एखादा मित्र माझा असं बोलता बोलला, अरे यार असं आहे की संतोष, अरे मी खूप वेळा पाहिलंय की रेस्टॉरंट आणि बारमध्ये जेव्हा दारू प्यायला बसतात ना रे, तेव्हा ना ते 50 रुपये टिप दे, सुट्टे ठेव तुला, असं कर तसं कर. पण तोच व्यक्ती ज्या वेळेला समोर त्याच्या कोण भिकारी म्हणा किंवा जो कोणी व्यक्ती गरजू व्यक्ती समोर दिसला आणि त्याच्या समोर जेव्हा असं करतो, मला काहीतरी दे रे, तेव्हा त्याला कसं म्हणतो, सर साईडला हो, बाजूला हो, तुम्हाला काय माहिती कुठल्या रूपात देवी आहे तुमची पैसा घेत? आपल्याला नाही माहिती. आपल्याला माहितीच नाही की देव आपल्यापर्यंत कधी पोहोचेल, आपल्याला काय सांगून जाईल आणि कुठल्या रूपात येऊन सांगून जाईल, आपल्याला नाही माहिती. प्रेक्षको बघा, परिवार हा आपला जो परिवार आता जुळलेला आहे एवढा एपिसोड पासून, मी तुम्हाला काही ज्ञान वगैरे देत नाही. जे मला जाणवलं सांगावं असं, तुमच्यापर्यंत मांडावं असं ते मांडतोय. अजून काहीच नाही माझा उद्देश. त्या उद्देशाच्या मागे फक्त एवढंच आहे, आपण देवाची पूजा करायचीच आहे. आपण मी स्वतःही करतो, सर्वच करतात आपण. पण कधीतरी लोकांसाठी जगून बघा ना. ज्या गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी मागून बघा ना. ज्यांना खरंच आशीर्वादाची गरज आहे त्यांना आशीर्वाद देऊन बघा ना. तुमच्यासाठी केलेले चांगली कामं ज्या व्यक्तींनी आहेत त्या व्यक्तींसाठी आभार व्यक्त करणं बघा ना. देव तुमच्यावर नाराज होणार नाही. देव असाही नाराज कुणावरती होत नाही. देव नाराज नाही होत. देव परीक्षा बघतो फक्त. आता मी काय एवढा का मोठा काय ॲस्ट्रॉलॉजर किंवा मी काय पंडित वगैरे नाही आहे. तुम्हाला असं वाटेल की हा एवढा मोठा ज्ञान देतोय म्हणजे हा काय देव आहे, असं नाही.
मला फक्त असं म्हणायचं आहे की आपला जो चॅप्टर सुरू आहे, जी सिरीज सुरू आहे, लाईफ टू बी चेंज, आयुष्यामध्ये काहीतरी बदल, त्या बदलामध्ये हा एक बदल असू शकतो. स्मशानामध्ये तुम्ही तुमचं तर तुम्हाला असं वाटत असेल की मी एकदम खूप ग्रेट आहे आणि मी हे असं आहे तसं आहे. एक दिवस 1 तास स्मशानभूमीमध्ये आतमध्ये जा आणि तिकडे जाऊन बसा. तिकडे जाऊन फक्त स्वतःला तिकडे निरीक्षण करा की मी हॉस्पिटलमध्ये जन्म घेतला आणि माझा अंत इकडे होणार आहे. त्याच्यामधली जी काही हा जो काही प्रवास आहे तो प्रवास फक्त लोकांच्या मदतीसाठी आहे. तर त्या मदतीमध्ये मला काय करायचं काय नाही करायचंय हे आपण कळलंच पाहिजे. आणि प्रथम म्हणजे तर एकदम छान गोष्ट अशी की आपण आता सण येत आहेत, म्हणजे एवढा आनंद पसरणार आहेत, म्हणजे दिवाळीच्या पुढच्या येतपर्यंत आता आपण फक्त सण देव 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 देवांची, म्हणजे आज एवढं सर्व धूप बत्ती अगरबत्ती म्हणजे घरामध्ये सुगंध एकदम दरवळणार आहे. तर फक्त एवढीच विनंती आहे की उपास वगैरे करत असाल तर मनापासून उपास करा आणि उपवासाच्या वेळेला गरजू लोकांना काहीतरी थोडंसं तरी असा हात पुढे करा. आणि जर उपवास नाही पण करत असाल तरीही करा. देवाची एक म्हण आहे, तुला दिला मी सुखाचा आनंद, तुला मी दिला सुखाचा आनंद, का वाटतोस दुःखाचे वकेट, का वाटतोस दुःखाचा वकेट, दुःख देऊन काय भेटले तुला, दुःख देऊन काय भेटले तुला, एक दिवस थांब हिरावून घेऊन सुख तुझा. काय होणार आहे? पृथ्वी गोल आहे, अशी जाईल आणि अशीच आपल्याकडे येईल. आपले कर्म असे फिरतील आणि असे परत आपल्याकडे येतील. मग इथेच आपले कर्म चांगले असले तर आपल्याला पुढेही कर्म चांगलेच भेटतील. जास्त काही बोलणार नाही. नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि ज्या ज्या घरामध्ये नागोब्या अशा आहेत त्यांनी जरा त्यांची पूजा करा. नवरोबा जेवढे असतील त्यांनी जरा वहिनींची ताईची जरा पूजा करा. त्या डसतील बरं का. एक मस्करीचा जोक आहे. आनंदी राहा, खुश राहा. भेटूया आपल्या कंटिन्यू या सिरीजमध्ये. या सिरीज पूर्ण 60 दिवस मी तुमच्या सोबत असणार आहे. फक्त तुमचा आपला जो मी मगाचपासून खूप वेळापासून मी हे सांगत आलोय, आपला काहीतरी कम्युनिटी एक सेटअप झाली पाहिजे आणि एकत्र झालं पाहिजे. त्याच्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्या आणि आपण जोडूया आणि आपण लोकांपर्यंत हे मेसेज पोहोचूया. आपलं आयुष्य आपण सुंदर करू शकतो. जास्त काही बोलत नाही. जय महाराष्ट्र.